परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील शवविच्छेदन अहवालातून खळबळजनक माहिती समोर आली। महादेव मुंडेंचा अगोदर गळा कापण्यात आला, त्यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने 4 वार करण्यात आले। एकूण 16 गंभीर वार त्यांच्या शरीरावर आढळले। मारेकरांची क्रूरता यामुळे समोर येते। 20 महिने उलटूनही आरोपी निष्पन्न न झाल्याने त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडेंनी न्यायासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले। मात्र समोर आलेल्या अहवालाने एकच खळबळ माजली। पीएम रिपोर्ट बाहेर आला आहे, त्यांच्या तोंडूनच मी कालच ऐकलं होतं की 16 वारा झाले आहेत, 3 पार्ट गायब आहेत शरीराचे। त्यांनी धक्कात्मक असा खुलासा केला। इतके विटनेस होऊन पुढे येते तरी हे एसपी सर शांत आहेत। मग आता ह्यांनी तात्काळ वाल्मिक कराडला PCR मध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे। भावड्या कराड आणि श्री कराड ह्या दोघांना तात्काळ अटक करून त्यांचा PCR घेतला पाहिजे। त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।